नमस्कार, मी संदीप खळे आणि आपण पाहताय वास्तव मराठी. वास्तव मराठीच्या माध्यमातून आपण जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांचा आढावा घेतोय आणि आज आपण आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव पेठ जिल्हा परिषद गटामध्ये आहोत आणि येथील नागरिकांशी संवाद साधणार आहोत. पेठ घोडेगाव जिल्हा परिषद गटाची निवडणूक सुवर्णा देवीदास दरेकर या शिवसेना पक्षाकडून लढत आहेत. त्यांच्या विरोधात मंगल नवनाथ हुले या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार आहेत. तर घोडेगाव पंचायत समिती गणाला कपिल काळे हे शिवसेनेचे उमेदवार आहेत. माजी आमदार बिडे अण्णा काळे यांचे ते नातू आहेत. तर त्यांच्या विरोधात कैलासभाऊ काळे हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढत आहेत. कैलासभाऊ काळे हे माजी सभापती आहेत, माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत. त्यामुळे घोडेगाव पंचायत समिती गणाची निवडणूक मोठी रंगतदार होणार आहे. तर घोडेगाव पेठ जिल्हा परिषद गटामध्ये शिवसेनेचे जिल्हा प्रमुख, शिवसेनेचे माजी गटनेते देवीदास दरेकर यांच्या पत्नी सुवर्णा देवीदास दरेकर ह्या उमेदवार आहेत. त्यामुळे त्यांच्याही लढतीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. तर आपण येथील नागरिकांशी संवाद साधणार आहोत. आपण घोडेगावमध्ये आहोत आणि येथील नागरिकांशी संवाद साधणार आहोत. त्यांना नक्की काय वाटतं, ही निवडणूक कशी होणार आहे, कैलासभाऊ काळे की कपिल काळे, सुवर्णा दरेकर की मंगल हुले, नक्की कोणाकडं हे जनमत जातं याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करू. निवडणूक लागलेली तुम्हाला माहिती आहे का? हो, कोण उमेदवार आहे जिल्हा परिषदला? सुवर्णाताई दरेकर. त्यांच्या विरोधात कोण आहे? कैलासभाऊ काळे. मंगल हुले त्यांच्या विरोधात आहे. कशी लढत होईल? लढत चांगली होईल. चांगली होईल. हां, चर्चा कोणाची दिसते? प्रचारात आघाडी कोणाची दिसते? प्रचारात आघाडीचं धनुष्यबाण. धनुष्यबाणाची. खाली पंचायत समितीला कपिल काळे आहेत आणि कैलासभाऊ काळे. ती लढत कशी होते? कपिल काळे. कपिल काळेंचं चिन्ह कोणतं आहे? धनुष्यबाण. धनुष्यबाण. धनुष्यबाणाची का हवा वाटते? निवडून येईल. आपण का वाटतं तुम्हाला निवडून येईल? कामं भरपूर आहेत ना त्यांचे. कामं भरपूर आहे. काय कामं केले तुम्हाला माहिती आहे? सातगाव पठारावर पाणी पोहोचवलं त्यांनी. हां गृहिणीच्या हात डोक्यावरचा हंडा खांद्यावर घेतला त्यांनी. आणि भरपूर अशी कामं देवीदास दरेकर साहेबांनी केलेली आहेत. आणि कपिल काळेंचं काय वाटतंय? कपिल काळे पण जुने, म्हणजे त्यांचे आजोबांनी बऱ्यापैकी कामं केली. पहिली राजकारणी लोक ते पहिली कामं केलेत त्यांनी आणि त्या कामामधून त्यांना अनुभव आहे थोडासा आणि त्या अनुभवाच्या माध्यमातून कपिल शेठ पण येतील. निवडून येतील हो. असं वाटतं. शिवसेनेची हवा आहे यांचं मत येते. कैलासभाऊ काळे यांच्या विरोधात कपिल काळे निवडून येतील आणि दरेकरांची हवा चांगली असं बोललं जाते. अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू, त्यांना काय वाटतं हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू. निवडणूक लागलेली. कोण उमेदवार आहे माहिती आहे का? कपिल काळे आणि सुवर्णा दरेकर. पंचायत समितीला कैलासभाऊ काळे कपिल काळे यांची लढत होती. कशी होईल लढत एकतर्फी होईल. कपिल काळे विजय होतील. पण कैलासभाऊ काळेंचं काम आहे, ते माझी पंचायत समिती सदस्य आहेत, माझी जिल्हा परिषद सदस्य आहेत, त्यांना कसे टप देतील ते? काम आहे असं कोण म्हटलं की त्यांचं काम आहे? म्हणजे ते निवडून गेले होते म्हणलं काम केलीच असते. निवडून गेले म्हणजे काम आहे असं नाही ना. कपिल काय नका निवडून देतील लोक? काम करण्यासाठी लोक काम करण्यासाठी त्यांना निवडून देतील. वरती सुवर्णा दरेकर आणि मंगल हुले अशी लढत होती. कशी होईल ती लढत? ती पण एकतर्फी लढत होईल. एवढं का कॉन्फिडन्स का वाटतोय तुम्हाला? जनता आहे ना ही शिवसेनेबरोबर आहे आणि सतत कामं असल्यामुळे शिवसेनेची लोक दोन्ही शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून देतील. शिवसेनेची काय कामं आहेत? सगळेच ना, रोडच्या असतील, लाईटच्या असतील, काही पाण्याचे प्रश्न असतील, हे शिवसेना सोडवते. निवडणूक लागलेली माहिती आहे का? माहिती आहे. कोण उमेदवार आहे पंचायत समितीला? पंचायत समितीला कपिल काळे, कैलासभाऊ काळे. कशी होईल ही लढत? लढत आता तशी पाहिलं तर एक साईट व्हायला बसली किंवा टप पण व्हायला बसली. कोण आहे उमेदवार? टप होईल आणि कोण निवडून येईल वाटतं तुम्हाला? आता सध्या कपिल काळे निवडून येते असा अंदाज आहे. का बरं वाटतं तुम्हाला कपिल काळे निवडून येतील? कामाच्या आता यांच्यापुढं बिडे काळे अण्णांच्या ह्याच्यावर कामं होती त्यांनी बऱ्यापैकी कामं केली होती, त्यामुळे कदाचित त्यांच्या याच्यावर होऊ शकतं आणि त्याचं पण वैयक्तिक कामं आहे थोडे हे भरपूर, त्याच्यामुळे ते होऊ शकतं. परत वरती सुवर्णा दरेकर आणि मंगल हुले अशी लढत होती. ती लढत कशी होईल? ती पण शिवसेनेचेच तिकीट येईन बहुतेक. राष्ट्रवादी काँग्रेस काय येणार नाही वाटतं? राष्ट्रवादी काँग्रेस येण्यापेक्षा यांचं काम चांगलं आहे, त्याच्यामुळे तर कामाकडे पाहून लोक येतील. कोणाचं काम चांगलं आहे? देवीदास दरेकरांचं. देवीदास दरेकरांचं काम चांगलं आहे. तुम्हाला माहिती आहे का देवीदास दरेकर? घ्या, मी अपंग आहे. मा फोटो घ्या लागल्यात. अपंग म्हणून चांगल्या संगत जावं. ते काय झाले काय म्हणजे
हे अपंग मी पहिल्यांदाच अपंग आहे आणि आपला आता माझं 55 वय आहे. हां भाऊ यांची देवीदासचं कामं चांगली. मग ते तुम्ही ते सर्टिफिकेट ते आय कार्ड का दाखवलं? ऐकाय तर काय झालं, तुम्ही आमची ओळख घेतली याला अनुभव. हां हां अपंगांचं हां सगळे अपंग देवीदास भाऊ कपिल काळेच्याच मागे. आणि माझं नाव सुभाष विठ्ठल गव्हाणे. विरुद्ध कैलासभाऊ काळे आहेत, कपिल काळे विरुद्ध कैलासभाऊ काळे, कशी लढत होईल ही? ही याचीच बायको आहे ना देवीदासची. ही तुम्हाला लिहून कपिल दे- काळे कैलासभाऊ काळे ही कशी लढत होईल? तर हा कपिलच काळे आहे ना. का बरं? तुम्हाला मी 7 तारखेच्या 8 तारखेला नाही 9 तारखेला सांगत. आणि दरेकरांना देवीदास दरेकरांची पत्नी उभी आहे. तिथं आलीच आहे. तुम्हाला मी काळादागाची रेट सांगतो. आमचं गाव आहे सालगाव. निवडणूक लागलेली, निवडणूक लागलेली आहे तर देवीदास भाऊ आणि कपिल काळे स्वर्णाताई हेच निवडून येतील अशी आमची इच्छा आहे. आणि निवडून येणार त्यांना देवीदास साहेबांचं कामच तसं आहे ना. कोण्या बारीक पोरांनी सांगावं, लहान मोठ्या माणसांनी गरिबांनी सांगावं, लगेच ते काम करायला तर हां त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने ताकद लावलेली. लावलेली आहे ताकद त्यांनी लावलेलीच आहे म्हणा. पण ते यांचं काम बघून निवडून 100% येऊ शकतं. दोन्ही माणसं. काय काम आहे देवीदास दरेकरांची? त्यांनी सगळीच कामं केलेली आहेत. सातगाव पाण्या पत्राला पाणी नेले, सालालाही दिले, देवालाही दिले, सगळ्यांना दिले. यांना बोलू द्या ना, तुमचं झाले ना. भाऊच आहे तो. हा पण मग त्यांचं होऊ द्या ना. हां त्यांनी आता परत जिथं नाही तिथं पाण्याची सोय केली. कोणतं काय समाज मंदिर असेल किंवा कोणतं काय असेल ते सगळं नाही तिथं ते करतात. सगळंच काम आणि करतात. कैलासभाऊ काळे विरुद्ध कपिल काळे अशी लढत आहे. कपिल काळे धनुष्यबाण, कैलासभाऊ काळे घड्याळ, कशी लढत होईल? कपिल काळे 100% निवडून येतील. आणि पुढे कैलासभाऊ काळे माजी सभापती. हां पहिले सभापती होते पण आता कसं कायांच्या मनात आहे का नवीन काहीतरी घडावं असं म्हणून ते 100% निवडून येतील. निवडणूक लागली, कोण उमेदवार आहे माहिती आहे का तुम्हाला जिल्हा परिषद? नाही ना माहिती. कोण आहे? सुवर्णाताई देवीदास दरेकर आणि कपिल भाऊ काळे. सुवर्ण दरेकर आणि मंगल हुले यांच्यामध्ये लढत होते जिल्हा परिषदला. त्यांची चिन्ह माहिती आहेत का तुम्हाला? चिन्ह सुवर्णाताई दरेकर ताईंचं आहे माहिती. त्यांचं धनुष्यबाण आहे. आणि आणि, हुले ताईंचं माहिती आहे का? हुले ताईंचं घड्याळ आहे. घड्याळ. कशी लढत होईल? लढत म्हणजे आमचं तर असं आहे, शक्यतो सुवर्णाताईच निवडून येतील असं आमची इच्छा आहे. आणि होतीलच, कारण दरेकर साहेबांनी भरपूर कामं केले सगळीकडं. आमच्या ठाकर वस्तींची, परत पठारावर सातगाव पठार, इथं सगळीकडं घोडेगाव, आपलं असं इतर ठिकाणी पाण्याच्या सोयी, लाईटीच्या सोयी, रस्त्याच्या सोयी, सगळी कामं भाऊनी भरपूर केलेत. त्याच्यामुळे आमचं तर म्हणणं आहे सुवर्णाताईच निवडून येतील. आणि कपिल काळे आणि कैलासभाऊ काळे यांची लढत कशी होईल? हो, त्यांची पण तशीच होईल. आमचा अंदाज आहे कपिल भाऊ काळेच म्हणजे निवडून येतील ना असं का बरं वाटतं. तुम्हाला तसा अंदाज वाटतोय? आता त्यांच्या पण म्हणजे पहिल्या याच्यापासून, त्यांच्या आजोबांपासूनच त्यांनी राजकारणात हे केलेले आहेत, तर त्यांची पण भरपूर कामं झालेली आहेत ना. त्याच्यामुळे त्यांच्या म्हणजे विरोधात कैलासभाऊ काळेंसारखा मुरब्बी माणूस आहे, मग त्यांना कशी टप देणार ते? हे एवढं नाही सांगता येणार, पण तरी म्हणजे आम्हाला असं वाटतंय की शक्यतो कपिल भाऊच काळे निवडून येतील असं वाटतंय आम्हाला. पण माझ्या त्या रागामागे फक्त एकच तडफड होती की आमच्या हक्कासाठी. प्रचार चालू आहे, प्रचार. कोणाचा जोरदार प्रचार दिसतोय? आता मी निरोप घेतो. दोन्ही सारखेच आहेत. जास्त गाड्या कोणाच्या येतात? माझी जबाबदारी आता मी हा? धनुष्यबाण. कुणाचं आहे धनुष्यबाण? एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदे. लोक एकनाथ शिंदेना साथ देतील का? इथे संमिश्र संमिश्र आहे. उमेदवार कोण आहे माहीत धनुष्यबाणाचे? कोण आहे? धनुष्यबाणाचे दरेकर. आणि खाली पंचायत समितीला हे कैलास भाऊ. कैलासभाऊ काळे घड्याळावर आहे आणि धनुष्यबाणावर कपिल काळे. ती लढत कशी होईल पंचायत समिती? ते पण चांगली होईल लढत. चांगली होईल. तिथं धनुष्यबाण चालेल का घड्याळ? दोन्ही संमिश्र म्हणून संमिश्र. समिश्र आहे. अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू. ताई, निवडणूक लागलेली माहिती आहे का? निवडणूक लागलेली. कुणाचा प्रचार दिसतोय जोरदार? दोन्ही पक्षाचा जोरदार आहे. जोरदार आहे एकदम. एकदम प्रचारात काय मुद्दे आहेत त्यांचे? विकास. विकास. दोन्ही पण विकास सांगतायत. दोन्ही पण विकास. मग आता चिन्ह काय आहेत माहिती आहे का उमेदवारांची? धनुष्यबाण आणि घड्याळ. कशी लढत होईल धनुष्यबाण आणि घड्याळामध्ये? चुरशीची लढत होईल यावेळेस. चुरशीची लढत होईल. पंचायत समितीला कोण उमेदवार आहे माहिती आहे का? कैलास बुवा काळे. घड्याळ. त्यांच्या विरोधात कपिल काळे. ती कशी लढत होईल?
नाही सांगता येत. नाही सांगता येत. जिल्हा परिषदेची कशी होईल? ती पण नाही सांगता येत. कशी होईल आता चुरशीची लढत आहे आता. चुरशीची लढत आहे. नक्की कोण निवडून येणार ही सांगता येणार नाही असं यांचं मत येते. अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू. उमेदवार कोण आहेत? देवीदास दरेकर, कपिल काळे आणि कैलास काळे आणि हुले. हुले, मंगल हुले आणि सुवर्णा दरेकर यांच्यामध्ये लढत होते. जोरदार प्रचार कोणाच दिसतोय? प्रचार दोन्ही पार्ट्यांचा सारखाच आहे. सारखाच आहे. हो. हवा कोणाची? हवा काय दोन्हींची आवाज असणार आहे आता काय. हो. खाली पंचायत समितीला कैलास काळे आणि कपिल काळे दोन्ही काळे आहेत. ती लढत कशी होईल? ती चुरशीची होईल लढत ती पण. चुरशीची हो. कोण बाजी मारेल काय? आता काय सांगता यायचं ना आता जुने नवे आहे काय सांगता यायचं त्याच्यात आपल्याला. हो. सरस होईल का नवीन? शक्यतो जुन्याकडेच जातील लोक असं आहे का अंदाज आहे. त्यातून काय माहित. बिडी अण्णा काळेंचे नातू आहे कपिल काळे. त्याचा काही फायदा नाही होणार का त्यांना? होईल थोड्याफार प्रमाणात. तुम्हाला माहिती आहेत का बिडी अण्णा काळे? हा माहिती काय पाहिलं होतं का त्यांना? हा काय त्यांचं काम आठवतं एखादं? नाही कामच केलेली कामं त्यांनी केलेली बीडीनं काम केलेली आमच्याच गावचं. तुमच्याच गावची. आता त्यांच्या नाताला तिकीट दिलंय पक्षाने, शिवसेनेने. दिलंय. मग आता जुनी माणसं काय करतील? जुनी माणसं जुन्या माणसाकडे वळाय बसल्या. लढत कशी होईल कैलास काळे आणि कपिल काळेंची? काय सांगणार तुम्ही? हल्लीचे नवीन मतदार हा काय सांगताय नवीन माणसाचं. आता आमच्या सरकारचं वेगळं आहे बुवा. पण नवीन माणसाचं काय सांगताय? नाही सांगता येत. नाही निवडणूक लागलेली. प्रचारात कोणते मुद्दे आहेत? कोणत्या मुद्द्यावर प्रचार करतात उमेदवार? विकासाच्या मुद्द्यावर जास्त प्रचार चालू आहे. कोणते उमेदवार विकासाच्या मुद्द्यावर करतात? आता सेनेवाले पण त्याच पद्धतीने चालले आणि राष्ट्रवादीवाले पण विकासाच्याच आम्ही आलो तो विकास करून देऊ गावाचा. गुडेगावच्या अशा कोणत्या समस्या आहेत की त्या सुटलेल्या नाहीत? तर तेवढं तर उमेदवारांनाच माहिती आहे. आम्ही नाही तेवढं सांगू शकत. तर समस्या बरोबर आहे, प्रत्येकाच्या समस्याच आहेत. आपण तुम्हाला काय वाटतं बाबा एक सर्वसामान्य नागरिक म्हणून? रस्ते, पाणी समजा जी लहान लहान वाड्या आहेत त्यांना रस्त्याचे प्रॉब्लेम आहेत, पाण्याचे प्रॉब्लेम आहेत, असे बरेचसे प्रॉब्लेम आहेत. तर ते जिल्हा परिषदेमार्फत ते सुटू शकतात. ते सोडवले गेले पाहिजेत. आणि त्या पद्धतीने ते सांगतात की आम्ही सोडून देऊ त्यावर. पण आता एवढे दिवस का सुटले नसतील ते प्रश्न? तर ते आता आम्ही माणसं म्हणजे रिटायर होऊन गावाला आलेलो आहे बरोबर ना. त्याच्यामुळं अगोदर काय झालं ते नाही सांगता येणार. परंतु आता ते देतात आश्वासन की आम्ही ते सगळं करून देऊ. तर आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवतो आणि त्या पद्धतीने पुढील वाटचाल होईल आमची पण. तुम्हाला जिल्हा परिषदला कोण विश्वास ठेवण्यासारखं वाटते? सुवर्ण दरेकर वाटतात की मंगल हुले वाटतात? अजून तेवढा शुअर काय कुणावर नाही. म्हणजे विश्वास म्हणजे असं नाही बोलता येत की कुणावर विश्वास ठेवावा. परंतु ठीक आहे म्हणजे जे योग्य वाटेल उमेदवार त्या उमेदवाराच्या पाठीशी उभं राहायची तयारी आहे आपली. पंचायत समितीला कपिल काळे आहेत, बिडी अण्णा काळेंचे नातू, आणि दुसऱ्या बाजूला माजी सभापती कैलास काळे आहेत. धनुष्यबाण घड्याळ अशी लढत होती. ती लढत कशी होईल? नाही एवढं नाही सांगता येणार. पण आता शेवटचा टप्पा आहे अजून. कानावर काय पडते? कानावर नाही ते एवढं शुअर नाही. पण दोघातून एक कोणतरी लागून जाईल. आपण दोघातून एक लागणारच आहे. पण हवा कोणाची कळते? प्रचारात आघाडी कोणाची दिसते? दोन्ही पार्ट्यांचे सारखेच प्रचार चालू आहेत. आज घरोघरी प्रचार करतात. ते प्रत्येक मतदारापर्यंत जातात, प्रचार करतात. पण आता ते शेवटी जनतेच्या मनावर, जनतेचा कौल तो सर्वांचाच कौल. असं वैयक्तिक तर काही कोणी सांगू शकत नाही. हवा मत तर विचारतच नाही मी. लोकांमध्ये काही चर्चा आहे ते विचारतोय. असं काय लोक स्पष्ट कोण बोलायला मागत नाही पहिली गोष्ट म्हणजे. आणि तुम्ही जे विचारताय अशा पद्धतीने का स्पष्ट जर बोलले तर आपल्या कानावर येईल. प्रत्येकाचं मत आहे. प्रत्येकजण आतमध्ये दाबून ठेवतोय. मला कोणाला द्यायचं माझं अशी चौकात चर्चा चालूच असते. नाही असं काही चर्चा म्हणजे दबावी वातावरणात नाही. दबावाचा प्रश्न नाही आहे. परंतु असं खोलून कोण सांगत नाही का मी अमुक ठिकाणीच देणार आहे असं. त्याच्यामुळं काय चर्चा झाकली मोठे असा प्रकार आहे. धन्यवाद. अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू. गोडेगावमध्ये काय समस्या राहिल्यात अजून? आता ॲक्च्युली मी गोडेगावच्या बाहेरचा माणूस आहे. कुठले आहे तुम्ही? मी सालचा आहे. आता ह्याच पंचायत समिती गाण्यात आहे तुम्ही? पंचायत समिती गाण्यात आहे. पण गोडेगावचा प्रश्न विचारला तुम्ही ना. तुमच्याकडच्या काय समस्या आहेत? आमच्या इकडे आता समस्या जवळजवळ सगळ्या सुटलेल्याच आहे. आता रस्त्याचं काम चालू आहे. पाण्याची स्कीम जी आहे ती बाकी अर्धवट स्कीम आहे. ते पंतप्रधान जल योजना जी आहे ती रखडलेली आहे. ती अद्यापर्यंत पूर्ण झालेली नाही. आणि सगळ्या ठिकाणी असं अर्धवट काम येते. जिल्हा परिषदची निवडणूक लागली. आश्वासन कोण देते? कोणते आश्वासन?
म्हणजे आता आम्ही तुमची कामं पूर्ण करू असे मत उमेदवार सांगत असतील ना? नाही, उमेदवारांचं त्याच्यावरती आमचं काही असं भाष्य नाही आहे. उमेदवारचं फक्त आपण चांगले कसे हे सांगतात, बाकी काही नाही. व्हिजन नाही सांगत. व्हिजनचं काही नाही, सध्याचं व्हिजनचं काही नाही. तुमच्या जवळचे एक उमेदवार आहेत सुवर्णा दरेकर आणि मंगल हुले, जिल्हा परिषदचे उमेदवार आहेत. त्यांच्यामध्ये काय कोणाचा प्रचार जोरदार वाटतोय? तर प्रचार तर दोघांचा चालू आहे. दोघांच्या पण गाड्या फिरतात. पसंती कोणाला भेटेल काय वाटतं? पसंती आता हे मतदान तर गुप्त राहणार ना. गुप्त राहणार. पसंती वगैरे असं काही ओपन कोण बोलू शकत नाही ना. आणि खाली कपिल काळे आणि कैलासभाऊ काळे ही लढत होते. हा, ही लढत आहे ना. ही कशी लढत होईल? तर पुढे चोरशीच होईल लढत. हा, टप होईल. हा, म्हणजे साधारणतः टप होईल. पण कैलासभाऊचं कसं आहे, म्हणजे अनुभवी माणूस आहे थोडा. कैलासभाऊंच्या बाजून जातील लोक. अनुभवी माणूस आहे. त्यांनी पंचायत समितीचं माजी म्हणजे आपलं सभापतीपद भोगलेले आहे. आणि ते आहे का काम करतात, ते काम करतात. हो. आता काही म्हणतात बदल पाहिजे, नवीन माणूस पाहिजे. ते तर आहेच आहे ना, पण जे वास्तव आहे ते सांगितलं मी. काही लोकांचं म्हणणं असेल, परंतु जे पूर्वीचा इतिहास जर बघितला तर कैलासबाचं म्हणजे काम आहे. कैलासबाने काम केलेलं आहे असं. प्रचार चालू इकडे कोणाचा जोरदार दिसतोय प्रचार? इकडं ना आपला काय नाव आहे? नाही मी इथला नाहीच आहे, त्याच्यामुळे कुठले तुम्ही? मी वडगाव काशिंबे. हां बाबा तुम्ही कुठले? तुम्ही कुठले? गाव इथलेच. इथलेच. निवडणूक लागलेली माहिती आहे का? हो, निवडणूक आता प्रचार चालू आहे, मग हे माहिती आहे. कोण करते प्रचार? आता प्रचार दोन्ही बी चालू आहेत. जिल्हा परिषदला कोण उमेदवार आहे? दरेकर आहेत. हा, सुवर्णा दरेकर. सुवर्णा दरेकर. त्यांच्या विरोधात? त्यांच्या विरोधात काय त्यांचं नाव आहे काय ना? मंगल हुले. आणि हा तो कोण येणार आहे? आणि खाली पंचायत समितीला कपिल काळे आणि कैलासभाऊ काळे अशी लढत आहे. हो, एवढं सांगते आपल्याला ते बाकी. कोणाची चर्चा जास्त कोणाची? आता काय हे दादांच्या याच्यामुळे चर्चेचं एवढं काही सांगता येत नाही, पण जास्त भोंगा म्हणजे आपला बाणवाल्याचाच फिरतोय का हो. बाणवाल्याचं फिरतोय. पण निवडून येतील का बाणवाले? का नाही येतील? हो. का बरं वाटतं तुम्हाला निवडून येतील? असं वाटतंय. आपण गोडेगावमध्ये होतो आणि गोडेगाव मधील तो राजकीय हवा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. गोडेगाव पंचायत समितीला कैलासभाऊ काळे विरुद्ध कपिल काळे अशी लढत होते आणि या लढतीमध्ये कोण विजयी होणार हे येणाऱ्या निकालामध्ये समजणार जरी असलं तरी त्यापूर्वीची हवा काय आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केला. तर जिल्हा परिषदला सुवर्णा दरेकर विरुद्ध मंगल हुले अशी लढत होते. या लढतीत कोण विजयी होईल याच्यासाठी निकालाची जरी आपण वाट पाहत असलो तरी त्यापूर्वी हवा काय आहे घोडेगावची ते आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आज इथेच थांबू, उद्या भेटू नवीन भागात. आपण पाहत राहा वास्तव मराठी. फेसबुकला आमचे पेज लाईक करा आणि आमचा युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा. वास्तव मराठी.